श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 मे वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत अपरा एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. अपरा एकादशीचं व्रत केल्याने अज्ञान, निंदा किंवा कपटाने केलेल्या पापांमधून मुक्ती मिळते. पुराणिक मान्यतेनुसार या एकादशीचं व्रत करणे हे कार्तिक मासात पुष्कर स्नान, माघ मासात प्रयाग स्नान किंवा महाशिवरात्रीला काशीमध्ये उपवास करण्या इतके पुण्यदायी मानले जाते आणि म्हणून ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या अपरा एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात, कारण तिचे पालन केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन अटळ पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुम्ही बघितले असेल की अनेक वारकरी मंडळी एकादशी तिथी आली की त्या दिवशी जिथे कुठे पवित्र गंगा आहे, पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे जाऊन स्नान करत असतात. आणि तसेच या अपरा एकादशीला सुद्धा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गोदावरी नदीमध्ये किंवा पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याने सुवर्ण दान केल्याचे पुण्य मिळते. एवढेच नाही तर आपण जे काही व्रत करतो तर त्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते. आपल्या जीवनात अपार आनंद आणि शांती मिळते. परंतु आता या दिवशी सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला या एकादशीच्या दिवशी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहेत. ही वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील शत्रू, अडचणी, संकट, समस्या या दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन प्रखर पितृदोष हा दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत, हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट नक्की करा, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी अपरा एकादशीला करायचा आहे. हे स्नान तुम्हाला सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही गोष्ट करतो किंवा जे काही काम करतो किंवा जो काही उपाय करतो तर तो सिद्ध होतो. कारण या ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवतांच्या ज्या काही दैवी शक्ती आहे तर त्या जागृत असतात. या ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता हे देखील स्नान करत असतात आणि म्हणून आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि स्नानसुद्धा हे ब्रह्ममुहूर्तावरतीच करावे असं सांगितलं जातं. म्हणून शक्य असेल तर सकाळीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सकाळी पहाटे हा उपाय करणं शक्य होणार नाही अशांनी जेव्हा तुम्ही उद्या स्नान करणार आहे तेव्हा फक्त तुम्हाला या 2 वस्तू मी सांगणार आहे ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, तर त्या 2 वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. घरातील अगदी लहान मुलांपासून ते शिक्षण घेणाऱ्या मुलांपर्यंत अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. जसं की तुम्हाला माहीत आहे की एकादशी तिथी ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि म्हणून या एकादशीचं व्रत करावं असं सांगितलं जातं. एकादशीचे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात, इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात आणि शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते.
आता अपरा एकादशी ही फक्त एक तिथी नाही, तर हा एक असा दुर्मिळ योग आहे जो आपल्या आयुष्यातील वर्षानुवर्ष असलेल्या समस्या, दारिद्र्य, कटकटी किंवा अनेक दिवसांपासून अडलेली काही कामं आहे तर ती मार्गी लागतात. किंवा तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही प्रभावी उपाय केले असतील, काही सेवा केल्या असतील, परंतु त्याचं फळ तुम्हाला प्राप्त झालेलं नसेल, तर फक्त तुम्ही हा एक उपाय करायचा आहे. कारण जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, काही दोष आपल्यामध्ये असतील, तर अशावेळी आपण कितीही उपाय केले किंवा कितीही सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून स्नानाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता तेव्हा तुमच्या अवतीभोवती तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती संपूर्णपणे नष्ट होते. तुमचं नशीब जे आहे तर ते सोन्यासारखे चमकू लागते. तुम्हाला प्रगतीचा एक नवीन मार्ग मिळतो. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतंही काम तुम्ही हाती घेतलं तर त्यामध्ये काही अडचणी, अडथळे येत असेल, तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. किंवा तुम्हाला काही शारीरिक, मानसिक काही तुमच्या अडचणी असतील, तर त्यासुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतील. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी असतील, तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने तुमच्या हातातून, तुमच्या घरातून निघून जात असेल, तर अशा लक्ष्मीला आपल्याकडे स्थिर करण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा व्यक्ती आहे जो तुम्हाला सतत त्रास देत आहे, तुमचं वाईट कसे होईल यासाठीच तो प्रयत्न करत असेल, तसा कोणताही शत्रू जो आहे तर तो सुद्धा या उपायाने दूर होतो. शत्रूची बुद्धी जी आहे तर ती भ्रष्ट होते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद ही भगवान विष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हळदीचा वापर हा आवर्जून करत असतो. जेव्हा आपण हळद अंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मागे जी काही गरिबी आहे, जी काही दरिद्रता आहे तर ती दूर होते. म्हणून चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यासोबतच तुम्हाला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे. दूध हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि लक्ष्मी म्हणजे गाईलाच लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकतो तेव्हा आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र होतं. आपल्यामध्ये जे काही दोष आहे तर ते नाहीसे होतात. म्हणून थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे. दूध जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह, शुक्रग्रह हा सुद्धा मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे. आपल्याकडे पैसा, संपत्ती जी आहे तर ती आकर्षित होत असते आणि म्हणून तुम्हाला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आता या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करावं, परंतु आपण गंगेवरती जाऊ शकत नाही, म्हणून घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर किंवा 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते टाकलं तर अतिशय उत्तम. ते जर तुमच्याकडे नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे फक्त 15 रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते, तर ती आणायची आहे आणि त्यातील गंगाजल हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जेव्हा आपण हे गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर ज्या प्रकारे गंगाजल हे पवित्र मानले जाते तसेच आपलं शरीर हे सुद्धा पवित्र, शुद्ध होत असते. आपल्यामधील सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे होतात आणि म्हणून थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. तर ह्या 3 वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. स्वच्छ स्नान करून झाले की तुम्हाला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे.
दररोज तुम्हाला ते शक्य नसेल तर किमान एकादशीला तरी तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। सूर्यदेवाला जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा। भगवान विष्णूंची नाही बाळकृष्णांची आहे तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा। फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा। त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसे की केळी तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। आणि नैवेद्य अर्पण करताना त्यावरती तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे, कारण तुळशीपत्राशिवाय भगवंत आपला नैवेद्य हा स्वीकारत नाही। म्हणून नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र हे नक्की ठेवायचं आहे। तुमच्याकडे केळी नसेल तर तुम्ही दूध साखर सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। त्याचबरोबर शक्य असेल तर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करा। हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर फक्त हळदीचं पाणी तुम्ही शिंपडलं तरीसुद्धा चालेल। तसेच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक दिवा हा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे। तुपाचा दिवा शक्यतो घ्यायचा आहे, तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला असा हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा लावावा। यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी हे नाहीसे होतात आणि घरात सुख शांती समृद्धी लक्ष्मी येऊ लागते, म्हणून तिथे हा दिवा लावला जातो। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, एक लोटा जल घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असायला हवं। त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे। एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे, तुपाचा किंवा तेलाचा, आणि हे जल आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळा वृक्षापाशी जायचं आहे। तिथे हे जल तुम्हाला अर्पण करून तिथे हा दिवा लावायचा आहे आणि या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहे किंवा ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी। ज्योतिषशास्त्रानुसार या अपरा एकादशीला पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित जल अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात। म्हणून या दिवशी या झाडापाशी दिवा लावून असं जल नक्की अर्पण करावं। त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी सुद्धा एक तुपाचा दिवा लावावा। तुपाचा वास हा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा तुळशीपाशी लावता तेव्हा त्या वासाने देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते। आणि तुम्हाला माहीत आहे की तुळशीशिवाय एकादशीचं व्रत हे अपूर्ण आहे। जरी आपण या दिवशी तुळशीला जल अर्पण करू शकत नाही किंवा तुळशीला स्पर्श करू शकत नाही, तुळशीची पानं तोडू शकत नाही, पण आपल्याला तुळशीपाशी दिवा हा नक्की लावायचा आहे। तुळशीला लांबूनच हळद कुंकू लावायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करून आपल्याला माता तुलसीला मनोभावे प्रार्थना करायची आहे। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होते असं म्हटलं जातं। म्हणून तिथे एक दिवा तुम्ही संध्याकाळी नक्की लावा। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।